उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कांद्यावरील निर्यात बंदीचा चांगलाच धसका घेतलेला दिसतोय। सलग दुसऱ्या दिवशी दादांनी निर्यात बंदीवर भाष्य केलं। कांदा निर्यात बंदीचा लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसलेला होता। आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, आधी कांदा निर्यात बंदी करून चूक झाली, माफ करा, असं अजित पवार निफाडमध्ये म्हणाले। तर याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दादांचा चांगलाच समाचार घेतला। शेतकरी म्हणतील ते सगळं केलं, पण माझ्या कांद्याचं काय? कांद्याबद्दल देखील आम्ही केंद्र सरकार थोडं आमच्या विचाराचं आलेलं आहे। आम्ही त्यांना सांगितलंय की आता कांदा निर्यात बंदी करायची नाही। त्याच्यामध्ये खासदार आहेत, त्यांनी पण तो मुद्दा मांडला। मी पण वर ज्यांना भेटायला पाहिजे त्यांना भेटलोय, त्यांना सांगितलंय। आमच्या सगळ्यांचं सरकारमध्ये एकमत झालंय। देवेंद्रजी, मी, एकनाथराव शिंदे, आमचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, सगळ्यांचं एकमत झालंय। जो बूंद से गई वो हौद से नहीं आती। आता माफी मागून काय उपयोग? तुम्ही केंद्र सरकारची विरोधी भूमिका घ्यायला पाहिजे होती। कांदा उत्पादकांना न्याय द्यायला पाहिजे होता। कांदा उत्पादकांसाठी गुजरातला न्याय मिळाला, त्यावेळी महाराष्ट्र गप्पच होता। त्यानंतर मग महाराष्ट्राला थोडे थोडे कांदा निर्यात केले। त्यामुळे कांदा निर्यातीत अक्षम्य अपराध झालेला आहे आणि कांदा उत्पादक महाराष्ट्रातले नक्की त्याचं प्रायश्चित्त महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या नाकर्ते सरकारच्या राज्यकर्त्यांना देतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।